ठाण्यामध्ये कालच्या मतदानानंतर आता अवघ्या काही वेळात 11 ठिकाणी मतमोजणी सुरू होते। दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाल्यानंतर नेमका कौल कुणाच्या बाजूने लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निवडणूक निकालापूर्वी राजकीय हालचालींना आता वेग आला आहे। मतमोजणी दरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आणि या सर्व घडामोडींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। ठाणे महानगरपालिकेच्या 131 जे काही नगरसेवक आहेत त्यांच्या निवडणुकीची काल प्रक्रिया पार पडल्यानंतर आज मतदानाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली होती काल आणि आज मतमोजणी या ठिकाणी होणार आहे। आपण बघू शकतो की ठाण्यातल्या ज्या ठिकाणी मतमोजणी केंद्र आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। काल प्रभाग क्रमांक 3 आणि 13 मध्ये जो काही प्रकार घडल्यानंतर खऱ्या अर्थ पोलिसांनी देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। विशेष म्हणजे जे काही मतमोजणी केंद्र आहे त्याच्या 100 मीटरच्या दूर जे पक्षाचे कार्यकर्ते किंवा मग पक्षाचे नेते असतील त्यांनी थांबवण्यात येणार आहे आणि ज्याप्रमाणे मतमोजणी होईल त्यावेळेस मतमोजणीचा जो काही निकाल असेल तो त्यांना सांगण्यात येणार आहे। प्रभाग क्रमांक 3 या ठिकाणी कोणाचा निकाल लागतो, अपक्ष बाजी मारतात की सत्ताधारी असणाऱ्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या प्रभागात त्यांचाच विजय होतो का किंवा पराभव होतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन नितीनचा विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।